विलास. यावेळेस चेंडूला वेट करून हिट केला डाऊन द ग्राउंड. हा आलाय एसजी स्पोर्ट. पहिल्या 2 चेंडू तिसरा चेंडू षटकार ठोकला गेला. परत एकदा ऑन साइडला फटका तर खेळला. डीप मध्ये खेळाडू पुढे ओहो झेल नक्कीच निसटलाय. यावेळेस सोडवला लॉंग लेगला क्लिअर करून जाईल चेंडू. फटका सुरेख आहे आणि चेंडू सरळ वन बाउन्स चेंडू त्याने फेस केले. तिन्ही मैदानाच्या बाहेर पाठवले. यावेळेस पाहू शकाल खेळाडू होते त्यांच्या डोक्यावरून निघून जाईल डिब्बाकोट पॉइंटला. त्यावेळेस पाहू शकाल तोच लांबून खेळण्याचा प्रयत्न होतो. विकेट किंवा साजिद गावी त्याचे सामने कुठला संघ कोणासमोर खेळेल. यावेळी स्वाह तडाख्याबंद फटका आहे. टावरिंग सिक्सर. शौर्य यांच्या माध्यमातून 500 रुपये कॅश प्राइज बॅटरला दिला जाईल. परत एकदा आलाय का डीप मध्ये खेळाडू आहे परंतु चेंडू सरळ निघून जाईल. छप्पर तोड. तिथेच बसते याच्या नावावर क्रिकेटच्या माध्यमातून खूप चांगला मॅसेज झाला परंतु यावेळेस पाहू शकाल हार्ड बॅटची बाहेर चिकट नक्कीच लगावली. लॉंग स्टॉपला खेळाडू आले चेंडूला फील करताय. चेंडूला फील केले गेलं परंतु सिंगल इथेच बसते आमच्या पुन्हा टीम कडून आणि चांगलं काम त्यांनी केलंय क्रिकेटच्या माध्यमातून. तर नक्कीच आता जस्ट मॅसेज आलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर नितेश. दिवस करण्याचा प्रयत्न होता. पाहू शकाल फ्लाइंग स्लिप 39. स्लोवर चेंडू फसवा चेंडू टाकला. वा बॅक ऑफ द लेन डिलिव्हरी रॉंग वन डिलिव्हरी पाहायला भेटली. मागून चेंडूवर बोट फिरवले. चेंडू धाव चेंडू टाकतो. बॅटरला डॉमिनेट केलाय. बॅटची बाहेरची कडे नक्कीच लगावली. लॉंग स्टॉपला खेळाडू चेंडू फील करते पैकी खूप वेगाने केली. काय घडलाय चुकी झाली आहे का साजन. सचिनला बोलवले. पहिला चेंडू पाहू शकाल शॉर्ट दरम्यान महेंद्र चौधरी आले. हातामध्ये चेंडू आले. स्वतःवर निराश राहिले. पाहू शकाल यावेळेस 41 धावा 4.1 चेंडू 41 धावा धावफलकावर. यावेळेस पाहू शकाल लेग स्टंपला मिस करतो. अजून एक वाईड बॉल. यावेळेस पाहू शकाल हा चेंडू सुरेख राहिला. यावेळेस कट करायचा प्रयत्न होता. गली थर्डमॅनला खेळाडू नाही. चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स सहज सीमारेषा पार झाला. सामना कधीही बदलू शकतो परंतु ज्या प्रकारे विलासने बॅटिंग केली आहे ना इकडून त्याला अजून मोठे फटके खेळावे लागतील. पाहू शकाल बॅटची कड डीप थर्डमॅनला खेळाडू आहे परंतु पाहू शकाल चेंडू खूप वेगाने जातोय. महेंद्र चौधरी पोहोचतील का परंतु चेंडू 5वा षटक मार्क असताय. यावेळी सोडवला डाऊन द ग्राउंड फटका सुरेख. वा छप्पर तोड षटकार या जाईल. शेवटचे 6 चेंडू अंतिम 6 चेंडू. यावेळेस पाहू शकाल ऑफिस जास्त बॅटिंग करतात संतोष. उलटाच बॉल लॉफ केलाय. षटकार येईल का. यस इट इज अ 6 आणि 65 धावा धावफलकावर. यावेळेस बॅकफुटला पॉइंट गलीमध्ये चेंडूला ट्रॅव्हल केला. खूप वेगवान निघून जातोय आणि हा चेंडू चौडीचा जो खेळतो जरी या चेंडूवर षटकार तर 4था पर्यंत बनली या स्पर्धेमधला 50 धावा झळकावणारा. पाहू शकाल खूप पिंपल्स आणि जय गायकवाड. पहिला चेंडू पाहू शकाल खेळण्याचा प्रयत्न अप्पा शेवरे चेंडू गॅदर केला नाहीये आणि पाहू शकाल फलंदाज संघाचा आयकॉन खेळाडू. यावेळेस सोडवलाय. खूप उंच गेला चेंडू डीप मध्ये लाला आणि यावेळेस करणार नाही चुकी. फलंदाज बाद. गायकवाडला इकडून चांगले इनिंग खेळावे लागेल. स्वतःच्या नावाचा अर्थ नक्की सांगावा लागेल. त्यावेळेस फटका तर उंच गेला. फटका फसलाय. चेंडू खाली आलाय खेळाडू आणि पाहू 71 धावांचा पाठलाग करायचा. आता बनवायचे 66 येणारे चेंडू असतील 29. ऑफमध्ये जास्त बॅट होण्याचा प्रयत्न नक्कीच राहिला. पंचाने व्हाईट बॉल सचिन पोटीन म्हणजेच केने इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये आतापर्यंत. यावेळेस स्लोवर चेंडू टप्पा पडला. चेंडूने यावेळेस महेंद्र चौधरी तडाखे बंद फटका. वाह काय षटकार.
यावेळेस जास्त बाहेर टाकण्याचा प्रयत्न राहिला. पाहू शकाल फ्लायच्या दिवसामध्ये 100 बॉईज या संघासाठी खेळत असताना यावेळेस सोडवला चेंडूला. पाहू शकाल खूप उंच गेलाय आणि चेंडू निघून जातो. त्यावेळेस पाहू शकाल ऑन साइडला फटका खेळायचा प्रयत्न सिंगल धाव नक्कीच चालेल. दुसरा धावचा प्रत्येक केला महेंद्र चौधरी वेगाने पलटलेत आणि पाहू शकाल बघता बघता 2 धावा. त्यावेळेस ऑन साइडला फटका तर खेळलाय डीप मध्ये खेळाडू आलाय टिपलाय झेल चेंडू 19 चेंडू मध्ये बनवायचे 44 17 चेंडू मध्ये 39 पाहू शकाल फटका सुरेख आहे. चेंडू 19 चेंडू मध्ये बनवायचे 44 17 चेंडू मध्ये 39 पाहू शकाल फटका सुरेख आहे. फुलटॉस बॉल बैठक खेळला फटका सुरेख डीप कव्हरला चेंडूला पाठवून दिलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा. फुलटॉस बॉल बैठक खेळला फटका सुरेख डीप कव्हरला चेंडूला पाठवून दिलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा. गली थर्डमॅनला खेळाडू फुलटॉस फटका सुरेख डीप मध्ये लाला करणं नाही चुकी. बॅटिंग करतो सागर रवींद्र फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्या फटका उंच खेळला डीप मध्ये खेळाडू आहे. प्रयत्न चांगले राहिले एका हाताने टिपला झेल फसाळे. या गोलंदाजीने पूर्णपणे सामन्याचा रंग बदलला. त्यावेळेस उंच गेला चेंडू डीप मध्ये खेळाडू आला पुढे ससावेल झेल टिपला जाईल आणि अनिल पवार मॅच तोडा आउट गडी क्रमांक फसाळे. या गोलंदाजीने पूर्णपणे सामन्याचा रंग बदलला. त्यावेळेस उंच गेला चेंडू डीप मध्ये खेळाडू आला पुढे ससावेल झेल टिपला जाईल आणि अनिल पवार मॅच तोडा आउट गडी क्रमांक लागलेला कंचार देव साने या संघासाठी. ऑफ साइडला फटका खेळलाय चेंडू खाली खेळाडू आलाय टिपला झेल लकी लागलेला कंचार देव साने या संघासाठी. ऑफ साइडला फटका खेळलाय चेंडू खाली खेळाडू आलाय टिपला झेल लकी. त्यावेळेस फटका सुरेख सरळ बॅटने खेळलाय चेंडू निघून जात असं सीमारेच्या. त्यावेळेस फटका सुरेख सरळ बॅटने खेळलाय चेंडू निघून जात असं सीमारेच्या.